आदिवासी समाजाला प्रथम नागरिकता मिळालेलीच आहे. प्रथम नागरिक म्हणून जर कोणी असेल तर तो आदिवासी बंधू. रान जंगल वनापासून हरित वसई अशी या वसईची ओळख आहे. पण आपण जर पाहाल तर वसईमध्येही काही आदिवासी पाड्या आहेत आणि त्या पाड्यांमध्ये ज्या शहरी विभागाची डेव्हलपमेंट झालेली आहे तितपत आदिवासी पाड्यात डेव्हलपमेंट ती कुठेतरी कमतरता भासून येते व काही आदिवासी समाजाचे ज्वलंत प्रश्न आहेत जसे की जमीन सातबारा हे नावावर करून घेणे असे बरेचसे प्रश्न हे त्यांना उद्भूत झालेले आहेत व त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण करतात आणि याच अडचणीच्या समोर जाण्यासाठी आदिवासी एकता समिती या आदिवासी समितीने वसई तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे व आपल्या मागण्या प्रशासनाला जागे करण्यासाठी त्यांनी हे ठिय्या आंदोलन केले आहे. जाणून घ्यावं सविस्तर या आंदोलनाची काय रूपरेखा आहे. स्थापित ठिय्या आंदोलन आहे आणि प्रश्न काय आहे त्या ठिय्या आंदोलनाच्या मार्फत आज आम्ही वसई तालुक्यामध्ये ही आंदोलन ठेवलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये आमचं प्रमुख मागण्या आहेत की जे आमच्या आदिवासी समाजाची घरं वर्षानुवर्षापासून तर आहेत ती घरं आदिवासी समाजाच्या नावावर करून देण्यात यावी. दुसरी गोष्ट आहे की जे आमचे आदिवासी पारंपरिक पाडे आहेत ह्या पाड्यांची नोंद आज शासन दरबारी कुठेही नाही. फक्त आमच्याकडून घरपट्टी वसूल केली जाते परंतु त्या घराची नोंद किंवा त्या पाड्याची नोंद सातबाऱ्यावरती न केल्यामुळे आम्ही या आदिवासी समाजाचे लोक आहेत या भारत देशाचे मूळ निवासी आहेत. आज सुप्रीम कोर्ट सांगतो की भारत देशातला आदिवासी हा भारत देशाचा मालक आहे तरी सुद्धा त्यांच्या राहत्या घराखालची जागा त्यांच्या नावावर नाही आणि जे पाडे आहेत त्या पाड्यांची नोंद सातबाऱ्यावरती नसल्या कारणाने आम्हाला वारंवार तहसीलदारांकडून कलेक्टरकडून अनधिकृत बांधकाम म्हणून घराला नोटीस दिली जाते. तर आमच्या जे आमचे पाडे आहेत त्याची नोंद सातबाऱ्याला व्हावी आणि ते कायमस्वरूपी करण्यात यावे. आपण याच्या आधी सूचना दिल्या होत्या का, लेटरबाजी केलेली आहे का? आम्ही 2008 पासनं तहसीलदार कलेक्टर महाराष्ट्र शासन यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करतोय परंतु त्यांच्याकडून आम्हाला फक्त तोंडी आश्वासन त्याच्या पलीकडे फक्त आश्वासने दिली जातात. त्याच्या पहिले कुठल्याही प्रकारची आमची कामं तहसीलदार साहेबांकडून केली जात नाहीत. आज ठिय्या आंदोलन आहे पण हे आजच्या पुरतं आहे का? जर तुमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर पुढचं काय पाऊल असणार आहे? आजचा हा आमचा ठिय्या आंदोलन आहे आणि हा बेमुदत ठिय्या आंदोलन आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा आम्हाला समाधानकारक लेखी पत्र तहसीलदारांकडून मिळत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन आम्ही थांबवणार नाही. जसजसं टाइम निघत जाईल जसजसे दिवस वाढतील त्याप्रमाणे आमचा ठिय्या आंदोलन हा उग्र होत जाईल परंतु आम्ही सदर ठिय्या आंदोलन थांबवणार नाही. आता 4 वाजले, तहसीलदार कार्यालयातून आपल्याकडे कोण अधिकारी फिरकलाय का? आता आम्ही इथे तहसीलदारांना 8 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे आजच्या ठिय्या आंदोलनाचा परंतु त्या दिवसापासून आतापर्यंत तरी कुठल्याही अधिकाऱ्याचा आपल्याकडे कोणी आले नाही आणि आपल्याला अजूनपर्यंत कोणी चर्चेसाठी वगैरे बोलवलेलं नाही. तर आपण काय आता आव्हान देणार आहात अधिकाऱ्यासाठी? आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना एवढाच आवाहन सांगू इच्छितो की आदिवासी समाजाचा अंत पाहू नका अन्यथा तीव्र आंदोलन असं होईल की तुम्हाला खुर्ची सोडून पळावाच लागेल. कारण ज्या खुर्चीमध्ये तुम्ही बसतायत ही जनतेची खुर्ची आहे, तुमच्या घरची खुर्ची नाही. जर तुम्ही जनतेची कामं करत नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीमध्ये बसण्याचा अधिकार नाही. या आंदोलनाला काल सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. हे आंदोलन वसई कार्यालय येथे ठिय्या आंदोलन मांडलेलं होतं पण त्याच रात्री वसईचे तहसीलदार अविनाश कुष्टी यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ह्या समस्या लवकरात लवकर आपण मार्गी लावू असं त्यांनी आश्वासने दिलेलं आहे. अधिक माहितीसाठी आपण www.myMahanagar.com ला लॉग इन करा. माय महानगर लाईव्ह करिता मी निलेश महाडिक, वसई.